चहाची आणि नाश्त्याची सोय संपूर्ण खेळाडूंसाठी मात्र या मैदानावरती. पहिला चेंडू अंकुश, चांगला चेंडू हळूवार पद्धतीने टाकलेला, बॅटच्या रडारमध्ये येत नाही. डॉट पद्धतीच्या चेंडूची सांगता. 3 षटकांचा असणारा सामना. फुल टॉस पद्धतीचा चेंडू, दिशा चुकली, फुल टॉस, त्याला फुल टोल, चेंडू 6 धावा, सीमारेषा पार, षटकार, एक मोठा फटका. पुन्हा एकदा वन्स अगेन द बिग ब्लास्ट, 6 धावा, षटकार, मोठा स्ट्रोक, बॅक टू बॅक षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. आक्रमण चढवलं जातं अंकुश यांच्यावरती. या चेंडूवरती आपण पाहतोय सिंगल धाव त्या ठिकाणी घेण्यामध्ये यश मिळाले. धावपलकावरती 13 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा सामना. किती धावा धावपलकावरती लागल्या जाणार आमच्यासोबत गुणलेखन सुशांत पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. मोठा स्ट्रोकचा प्रयत्न, ओ झेल, चांगले यष्टी रक्षण, यष्ट्यांच्या पाठीमागे सुरक्षित हात आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि एक मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे मात्र प्राप्त होताना पाहायला मिळते. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लगेच या. नवीन फलंदाज अली मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. समोरच्या दिशेनं आपण पाहतोय स्ट्रेट हिट आपण फटका पाहायला मिळतोय. जिथे लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक नेऊन चेंडूला फीड करतोय तोपर्यंत एक धाव मैदानाच्या आतमध्ये अली यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळेल. आपण जर पाहिलं तर 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकून झालेत. पहिलं षटक संपलंय. धावपलकावरती तब्बल धावा लागल्या गेल्यात त्या 14 धावा आणि उर्वरित 12 चेंडूंचा खेळ या पहिल्या सत्रातील शिल्लक असणार आहे. अरविंद शिंदे मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला कामगिरी करताना पाहायला मिळतील. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये अमोल नरहरी. कुणाला कधीही नांगराची जीसीबीची जर अडचण आली तर तुम्ही अमोल नरहरी यांच्याशी संपर्क साधू शकता. संदीप पाटील गोलंदाजी मार्कवरती. दुसरं षटक. पहिल्या षटकामध्ये 14 आणि ज्या गोलंदाजाला आपण गोलंदाजी करताना बघतोय रायगड प्रीमियर लीग 40+ मधला कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिला चेंडू तेज तर्रार प्रचंड वेगाने टाकला जाणारा चेंडू अलीला संपूर्णतः बीट करून सोडलं जाते. आता या चेंडूवरती काय घडणार. पुन्हा एकदा सेम टू सेम डिलिव्हरी. वन्स अगेन एक महत्वपूर्ण चेंडू हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. अलीला थांबवलंय. गोलंदाजी जर चांगली झाली तर मग मात्र धावा कमी येतील आणि तशीच काहीशी गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हळूवार वेगानं फलंदाजाला त्या ठिकाणी
शांत करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र फलंदाजाचा आपल्याला मात्र नक्कीच आत्मविश्वास उंचावताना पाहायला मिळतो. एक मोठा आक्रमक स्ट्रोक येतोय समोरच्या दिशेनं. लॉंग ऑफच्या डोक्यावरून स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, 6 धावा षटकार. धावफलक वेगानं पुढे 20 आकड्यावरती. पुन्हा एकदा वन्स अगेन. आता मात्र मिळवणच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. 6 धावा षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार आपण पाहतोय. इथे मात्र ठोकताना आली यशस्वी होतोय. संदीप पाटील वरती आक्रमण चढवलं जात आहे आणि धावफलक 26 आकड्यावरती. 2 चेंडू संदीपचे, 2 चेंडू आलीचे. तिसऱ्या चेंडूवरती कलात्मक फटका, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट. तिथे क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट. क्षेत्ररक्षण सुरेख होताना पाहायला मिळते. फेकी होतीये आणि कलेक्शन सुद्धा होतंय. सत्तावीस धावा धावफलकावरती लागल्यात. अमित आणि अली A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. इथे मात्र आपण पाहतोय 1 धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती, परंतु तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल आणि 29 धावा धावफलकावरती लागल्या जातील. चला नवीन गोलंदाज समर्थ कडू आपण पाहतोय. 40+ क्रिकेट मधील ख्रिसगेल या नावाने ओळखला जाणारा खेळाडू. खोलवर पद्धतीचा चेंडू त्याला खोदून काढण्याचं काम केले, परंतु एकच धाव फर्स्ट स्लिपच्या माध्यमातून चेंडूला अडवण्याचं काम केलं जाईल. आता मात्र फक्त चेंडूला बॅटने हवा घालण्याचं काम. वरुण राजाचं मैदानावरती आगमन. पावसाची रिमझिम सुरू झाली आहे. शेवटचे 4 बॉल या षटकातील शिल्लक आहेत. खोलवर पद्या चेंडू खोदून काढले. हेलिकॉप्टर शॉट. 1 धाव झाली आहे. वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. रनआउटची संधी प्राप्त. रनआउटची संधी हुकली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवरती, परंतु फलंदाज सज्ज नाहीये. 2च धावा त्या ठिकाणी घेतल्या जातील. हा फटका आपण पाहतोय. फसवा फटका. बॅटच्या रडारमध्ये चेंडू नाहीये. डॉट पद्धतीचा चेंडू. चांगलं षटक आतापर्यंत. 4 चेंडूवरती फक्त 3च धावा खर्च केल्यात. मोठा फटका. उंची जास्त गाठली. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहे काय, तो आपण पाहतोय. चेंडू जाईल सीमारेषा ओलांडून. 6 धावांसाठी. बल्ले की गर्जन और रन आधा दर्जन. 6 धावा षटकार. $38 runs on scoreboard and this is the last ball now in this over. Now the batsman Amit is on fire. What is going on last ball? Mr. Sachin Gunjal has come at our commentary box. शेवटचा चेंडू. 1 धाव आपल्याला पाहायला मिळतीये. 1 धाव आणि धावफलकावरती तब्बल धावा लागल्या जातील त्या. 39 धावा विजयासाठी. 40 धावांचं लक्ष्य. चला आता फलंदाजी करणारा संघ लगेच मैदानाच्या आतमध्ये या. तर एका बाजूला मी विनंती करेल, क्षेत्ररक्षण करणारा संघ चला. विनोद स्पोर्ट्स गावठाण. चला आपण फलंदाजीसाठी आपले 2 दिग्गज बल्लेबाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा.
चला चला बॅट्समन या लवकर. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या काका, तोपर्यंत आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायला सांगा. फलंदाज मैदानावरती येईपर्यंत गोलंदाज बॉलिंग करण्यासाठी सज्ज झाला पाहिजे. क्षेत्ररक्षण लावून घ्या. आता वेळ कमी, आता घाई करणं फार गरजेचं आहे. आता आपल्याला थांबायला वेळ नसणार आहे, थांबून चालणारही नाही, कारण मॅच अगदी वेळेमध्ये पूर्ण झाल्या पाहिजेत. मॅच वेळेमध्ये कंप्लीट करणं फार गरजेचं आहे. माऊली 11 कामोटे संघ सर्व खेळाडू आपल्या मैदानावरती उपस्थित पाहायला मिळत आहेत. इंटर कॉलनी हाफमधून मात्र इथपर्यंत प्रवास. चला अंकेश कामोटकर मोठी जुई, अंकेश कामोटकर मोठी जुई, मोठी जुई संघाचा त्या ठिकाणी एक कर्णधार इथे असणं फार गरजेचं. माऊली 11 कामोटे संघ कर्णधार, एक प्रतिनिधी. चला मॅच सुरू करून घेऊया. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, समर्थ आणि संदीप. जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक समर्थ, नॉन स्ट्राईक वरती संदीप आणि गोलंदाजीवरती सचिन आपल्याला पाहायला मिळत आहे. सचिन म्हटलं तर क्रिकेटमधील फार मोठं नाव. पहिला चेंडू दमदार धुवाधार फटका, लॉफ्टेड स्ट्रोक आपण पाहतोय. पॉइंटच्या डोक्यावरून लांबच लांब घनगती प्रहार, साधावा षटकार उत्तुंग. गोलंदाजाला चितपट करणारा फटका. जेवढ्या ताकदीने गोलंदाजानं तो चेंडू खेळपट्टीवरती आपटला ना, तेवढ्या ताकदीने तो फटका सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. आता मात्र भन्नाट वेगाने ऑफ साईडच्या दिशेने चेंडू टाकताना पाहायला मिळतोय. इथे फलंदाजाला बीट केले जाते. डॉट पद्धतीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. कमबॅक, गोलंदाजाचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय. समीकरण जर पाहिलं तर उर्वरित 16 चेंडू आणि 34 धावांची गरज. तर आता पाहायला मिळतोय स्ट्रोक एक दमदार, परंतु तिथे मात्र आपल्याला आउटफील्ड खराब पाहायला मिळते. त्यामुळे एक धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी होईपर्यंत 2 धावा वेगानं मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतील. समर्थ यांची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पंधरा चेंडू आणि 32 धावांची गरज. स्पर्धा ऐन शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचताना पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये ज्या 2 मॅच आपण पाहतोय आजच्या या दिवसामध्ये, कोणता संघ तालुका हा 40+ मधून या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये जाऊन पोहोचणार. परंतु दरम्यान मैदानाच्या आतमध्ये एक सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजाचं कमबॅक. षटकारानंतर आपण पाहतोय 2 डॉट चेंडू टाकलेत. इथे मात्र थांबून ठेवलंय फलंदाजाला. हा सुद्धा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु पंच कळवतील इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट चेंडू. 14 चेंडू आणि 31 धावांची गरज. आता माझ्या बाजूला 2 गुणलेखक बसलेत. एक गुणलेखक फक्त चेंडू आणि
धावा सांगण्याचं काम करतील. ओ पुन्हा एकदा वाईट चेंडू, दिशा भरकटलेला. एक एक धाव, मुक्तची धाव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फलंदाजाला मिळतीये, संघांना एक एक मुक्तची धाव इथून मिळताना पाहायला मिळतीये. 14 चेंडू आणि 30 धावांची गरज. बॅटच्या राडारमध्ये चेंडू आलाय समोरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती, तोपर्यंत एक धाव, परंतु फेकी सुरेख पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. आता मात्र संदीप पाटील आतापर्यंत नॉन स्ट्राईक एंडवरती राहिलेला फलंदाज. रायगड प्रीमियर लीग 40+ या स्पर्धेचा नक्कीच आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये संघनायक म्हणून सुद्धा कामगिरी पाहणारा खेळाडू आहे. त्याच्यासाठी खोलवर चेंडू टाकलाय, परफेक्ट डिलिव्हरी केली आहे. एक धाव आली आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे, एकच धाव. आणि या एका धावेने आपण पाहतोय धाव फलकावरती आपल्याला तब्बल धावा पाहायला मिळतील, त्या 12 धावा. आणि षटक क्रमांक पहिलं संपलं जाईल. आता उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज. आली चला भूमिपुत्र पनवेल. आली गोलंदाजी मार्कवरती. समोर संदीप आपल्याला पाहायला मिळेल. अलीचा हा चेंडू संदीपसाठी बॅटची एज घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावेल. मोठा मासा गळा लागतोय स्वस्तामध्ये. संदीप पाटील मैदानाच्या बाहेर. चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी T20 ईस्टर्न इंटरनॅशनल कप मध्ये हार्दिक पांड्यानं त्या ठिकाणी हार्दिक पांड्याने हॅनरी क्लासेनची विकेट घ्यावी अशी विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. नवीन फलंदाज किशोर. आता उर्वरित 11 चेंडू आणि 28 धावा. 2 मोठे पटके, इथून सामना खुला होईल. परंतु 2 चांगले चेंडू तेच प्रेशर मैदानाच्या आतमध्ये क्रिएट करेल. हा चेंडू परफेक्ट चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव, एकेरी धावेने काही बिघडणार नाहीये, काही बिनसणार नाहीये. गोलंदाजी अचूक टप्प्यावरती होताना पाहायला मिळते. संदीप पाटील मैदानाच्या बाहेर आलेत. त्यांना बाद करण्यामध्ये अलीला यश आलंय. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय अगदीच पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटलं की सर्व क्षेत्ररक्षक सीमेवरती. 10 चेंडू आणि 27 धावा. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरीचे, त्याच्यामुळे या 27 धावा त्या ठिकाणी काढाव्याच लागतील, कुटाव्याच लागतील, धावा जमवाव्याच लागतील. तिथे मात्र कुठल्याही प्रकारची संधी नसणार आहे. 27 रन्स नीड्स विन द मॅच. इथे स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव झालीये. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. फेकी उशिरानं 2 धावा कंप्लीट. आता 9 चेंडू मध्ये 25 धावा. प्रत्येक चेंडू पाठीमागे समीकरण बदल जाणार. येणारे 4 चेंडू सामन्याचं चित्र अगदी उघड करून जातील. नक्कीच जर पाहिलं तर येणाऱ्या 4 चेंडू मध्ये आपण पाहतोय विनोद स्पोर्ट्स गावठाण या संघाला मात्र 20च्या आतला आकडा नक्कीच गाठावा लागेल. इथे बॅटची एज आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट झाली. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती
दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार काय? फेकी पाहायला मिळते, कुठल्याही प्रकारची संधी नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण. हे षटक अगदी काटकसरीचं म्हणावं लागेल. आली यांचं फक्त 4 धावा खर्च केल्या, 4 चेंडू टाकल्यात, एका विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. 8 चेंडू आणि 24 धावांची गरज. फुल्लर लेनचा चेंडू, चुकीला माफी नाही. चेंडू 1 टू बाउन्स, सीमारेषा पार. महत्वपूर्ण चौकार मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि आली पहा मैदानाच्या आतमध्ये काय सांगतायत. आय एम सॉरी मित्रांनो, चुकी झाल्यानंतर सॉरी म्हणून काही चालत नाही. 7 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. आता मात्र 7 चेंडू आणि 20 धावांची गरज. आता विनोद स्पोर्ट्स गावठाण संघ 20 या आकड्यावरती आला. अजूनही एका चेंडूची संधी. या चेंडूवरती जर मोठा ब्लास्ट झाला, मोठा आघात, मोठा प्रहार, एखादी बाउंड्री जर या चेंडूवरती आली तर समीकरण मात्र साधं सरळ सोपं होऊन जाईल. या चेंडूवरती काय घडणार, काय बिघडणार? आलीचा पुढचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. फुल्लर लेनचा चेंडू आणि पंचांकडे पहा मागणी केली. बीमर चेंडू पंचांनी घोषित केला. इट्स बीमर बॉल. सामन्याचं चित्र विचित्र स्वरूपामध्ये साकारताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. आली आता मनातल्या मनात आली म्हणत असेल ये मैंने क्या किया. फ्री हिटचा चेंडू, पंचांनी आपला हात डोक्यावरती गरगरा फिरवलाय. उघडा डोळे पहा नीट, येणारा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिट पॉइंटच्या दिशेने ढकलून काढला. क्षेत्ररक्षक दूरवरती. इट्स ग्राउंडेड शॉट, परफेक्ट आणि 4 धावा चौकार. 6 चेंडू मध्ये विजयासाठी 9 धावांची गरज. 6 चेंडू आणि 9 धावा. सामना आता एकतर्फी सामना आपल्याला सरकताना पाहायला मिळतोय. अलीच्या गोलंदाजीची असणारी परकीय आक्रमण इथं फलंदाजानं भेदून काढली आहेत. चला चला घाई करा. चला चला आपल्याला अजून मॅच खेळवायच्यात. चला घाई करा. बॉलर गोलंदाज षटक क्रमांक 3. 6 चेंडू 9 धावांची गरज. दत्ताचा पहिला चेंडू. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय म्हणून क्षेत्ररक्षक आहे तिथे. सुरेख क्षेत्ररक्षण आणि पहा काय पाहायला मिळतंय इथे. 2 धावा. आधी धावा कमी, त्यात असं चुकीचं थ्रो, चुकीचं कलेक्शन. 2-2 धावा चेंडूवरती दिल्या जाणार आहे. 5 चेंडू आणि 7 धावांची गरज. ओ ओ मोठा स्ट्रोक. हा षटकार नाहीये, हा 9वा आहे. 9वा फारच लांब मारलाय, दूरवरती मारणारा स्ट्रोक. चला मॅच बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. चला एका धावेची गरज विजयासाठी. 4 चेंडू आणि 1 धाव. चला भूमिपुत्र 11 याची गरज. भूमिपुत्र 11 लवकर या लारा.
आणि इथे आपण पाहतोय विनोद स्पोर्ट्स गावठाण संघ मात्र या स्पर्धेमध्ये विजयी होतोय. चला समर्थ, समर्थ या मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच समर्थ या. चला चला टॉस घ्या इथे.